चांगले राम राम मंडळी, कशात बरे आहेत ना? तर आज आपला गावरान युट्यूबर चाललेला आहे बारामती कृषी प्रदर्शनाला. तर तिथे काय काय नवीन आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर प्रदर्शनाला पोहोचायच्या आधी आम्ही आवरून घेतला आमचा पोटोबा. तर नाश्ता बिष्टा असं तंग धरून केलेला आहे आणि आता आम्ही जातोय बारामती कृषी प्रदर्शनाला. बघा कशी मोबाईल बघते ते अजून सुद्धा. नाश्ता करायला बसली तरी त्यांना मला चला आता पाठदेशी आपल्याला जायचं आहे, नाही तर लय उशीर होईल. कारण बारामती कृषी प्रदर्शन लय मोठं असतंय. आणि मग आम्ही आमचा नाश्ता आवरला आणि आम्ही निघालो बारामती कृषी प्रदर्शनाला. तर मित्रांनो, आम्ही आता तिथं पोचलोय. तर बघा तुम्ही गर्दी बघू शकताय. तर कृषिक हे बारामती कृषी प्रदर्शनाचं नाव आहे. तर बघा इथं गर्दी किती आहे. सगळे शेतकरी बांधव, शाळांची मुलं असे सर्वजण इथे प्रदर्शन बघायला येणार आहेत. 17 ते 24 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. इथं गेल्यानंतर आम्हाला इथं पहिल्यांदा बघायला भेटलं की फळबागांमध्ये आणि बागांमध्ये औषधं फवारणारं हे नवीन तंत्रज्ञान. तर तुम्ही बघू शकता इथं कसं फवारतं आहे. 15 ते 20 फूट वर जातं आहे. आणि ज्या फळबागांमध्ये 6 फूट अंतर असतंय, तर हे तंत्रज्ञान तिथं तुम्ही वापरू शकता. तर हे जे आहे ते औषध फवारायचं तंत्रज्ञान आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये 400 लिटरची कॅपॅसिटी आहे, टाकी आहे. आणि हे जे आहे ते स्प्रिंकलर जे फिरतंय ते तुम्ही पेट्रोल चालवू शकता. STP आहे त्याला बसवलेला. आणि खालचं जे चाक आहे, तुम्ही JCB सारखं चाक बघताय, त्याला बॅटरी आहे, ते चार्जिंग करावं लागते. आणि हे रिमोट ऑपरेटेड आहे, तुम्ही बघू शकता. तो चालवणारा जो आहे तो रिमोट ऑपरेट करतोय. आणि हे सगळं तुम्ही रिमोट ऑपरेट करू शकता आणि जागेवर हे फिरतंय. तर मित्रांनो, त्याला आम्ही त्याची प्राईस विचारली असताना त्यांनी आम्हाला त्याची प्राईस सांगितली 4.5 लाख रुपये. तर हे जर तंत्रज्ञान तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्येच याचं शॉप आहे, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. तर या कंपनीचं नाव आहे ॲक्सोरा, तुम्ही बघू शकता. तर हे जर तंत्रज्ञान तुम्हाला शेतीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये या कंपनीला भेट देऊन हे तंत्रज्ञान तुम्ही विकत घेऊ शकता. तर बघा तुम्ही एक रिमोटवर कसं ऑपरेट होतं आहे. आणि रिमोटवर ऑपरेट झाल्यानंतर 15 ते 20 फूट कसं तुम्ही औषध कसं स्प्रिंकलर करता येते बघू शकता तुम्ही. हे तंत्रज्ञान बघून खूप भारी वाटलं. तर हे तंत्रज्ञान झाल्यानंतर मित्रांनो, आम्ही पोचलोय पुढच्या टप्प्याकडे. तर बघू शकता तुम्ही कसं ते रिमोटवर ऑपरेट करतंय आणि ते जागेवरच फिरतंय बरं का. तर हे खूप भारी तंत्रज्ञान पाहायला मिळतं आहे आपल्याला. औषध फवारतंय बघा तुम्ही. नुसतं 15 ते 20 फूट वर जातंय, जागेवरच फिरतंय. कसं फिरतंय जागेवर. तर हे असं नवीन तंत्रज्ञान आहे. तर याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सांगलीमध्ये हे तुम्हाला भेटून जाईल. हाताचा पत्ता आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि याची माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, पुढे आल्यानंतर आम्हाला इथे ॲवॅकॅडोचं पीक घेतलेलं दिसलंय. आणि या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सगळं आणि सगळं प्रात्यक्षिक बघायला मिळेल. म्हणजे जे प्रत्यक्षात शेतीमध्ये कसं येतं आहे तेच तुम्हाला बघायला मिळेल. इथे तुम्ही बघू शकता, इथं ॲवॅकॅडो ठेवलेला आहे आणि त्याची ही झाडं आहेत. तर हे इथे काय केलं जातं की त्याला जो कालावधी आहे त्या कालावधीत आधी ते झाडे लावले जातात आणि इथं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. इथं कांद्याचं आहे, तर तुम्ही बघू शकता. कांदा असं कुठं बाहेर आणून ठेवलं नाही, तर तिथे कांदा उगवला आहे आणि हे तुम्हाला प्रदर्शनामध्ये पाहायला भेटतं. तर हे तुम्ही बघू शकता. तर हे आहे हे जे तुम्हाला दिसतंय झाड, तर ते कोबीचाच एक प्रकार आहे, परदेशातला प्रकार आहे.
तर त्याचं नाव तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा खूप कोबीसारखाच प्रकार आहे, पण खूप लहान असतं बरं का. तुम्हाला हे बघायला मिळेल बघा, खूप खूप लहान आहे. पण हा कोबीसारखाच प्रकार आहे, फक्त त्याला परदेशातून आलंय त्यामुळे त्याचं नाव जरा वेगळं आहे त्याचं. गोबीचा प्रकार आहे का? किती दिवसाचं पीक तर आहे? हे इथं या झाडांना असं लागतं. तर ब्रुसेल्स स्प्राउट भाजीपाला असं याला म्हणतात. ब्रुसेल्स स्प्राउट याचं नाव आहे. तर हे कोबीसारखीच भाजी करतात याची. तर इथं तुम्ही बघू शकता कोबी आहे, आणि हा कोबी प्रत्यक्ष इथं पिकवलेला आहे आणि इथं उगवून आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर या प्रदर्शनाची हीच मोठी गंमत आहे की हे प्रदर्शन असं इकडून तिकडून काय आणून ठेवत नाही, तर इथं स्वतः उगवून आलं तर कसं उगवून आलंय ते सगळी माहिती सांगतं. तर ह्या बारामती कृषी प्रदर्शनाचा हा मोठा भारी खूप हे खूप मोठं हे आहे. तर इथं बघू शकता तुम्ही कोबी उगवून आलेला आहे, ते एक प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे कोबी. आणि हे सगळे झाडं आहेत ते कोबीचे झाड आहेत, तुम्ही बघू शकता. तर पुढं आहे फायलो. तर ही फायलो कंपनी जे आहे हे काय करतं, तर तुम्हाला खत पाणी किती द्यावं लागतंय हे सर्व तुम्हाला एक AI तंत्रज्ञानामुळे सांगतंय. तर पुढे हा माणूस तुम्हाला माहिती देतोय, ती माहिती तुम्ही ऐकू शकता. पाणी, खत, रोग, कीड, हवामान फवारण्याचंही मोबाईलवरती नियोजन देतं. त्याच्यामध्ये कसं असतं की समजा हे सेन्सर आहे, तर ह्याच्यामध्ये 3 सेन्सर असतात, 2 पाण्याचे असतात. जमिनीमध्ये पाणी किती तुमचं अवेलेबल आणि त्या हिशोबाने तुम्हाला ह्या झाडाला गरज किती तुम्हाला द्यायची किती हे मोबाईलवरती कळणार आहे आपल्याला. मातीचं तापमान सेन्सर असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य तापमानामध्ये तुम्हाला कधी खतं टाकायची हे मोबाईलवरती समजतं. काय होतं, माती परीक्षण रिपोर्ट असेल त्या हिशोबाने तुम्हाला कोणकोणते खतं कोणकोणत्या स्टेजमध्ये द्यायचे तर हेही तुम्हाला मोबाईलवरती समजतं. त्या मशीनची कॉस्ट असते 9,000 रुपये. त्यातलं तुम्ही जर बघितलं तर ह्याचं 2 वर्षाची वॉरंटी असते, 7 वर्ष मशीनचं आयुष्य असतं, लाईफ असतं, 7 वर्ष मशीनचं आयुष्य असतं. आता ह्याच्या वरती निम्याच्या वरती जर बघितलं तुम्ही तर एखादा रोग किंवा कीड जर आपल्या शेतावरती येणार असेल त्यावर 4 दिवस आपल्याला समजतं, त्याचा प्रभाव किती समजतं, त्या हिशोबाने काय फवारायचं कधी फवारायचं हे गोष्टी तुम्हाला मोबाईलवरती कळतात. कुठली फवारणी करायची ती पण सांगा. सगळं आणि सर्व पिकासाठी काम करतं. ह्याचं कव्हरिंग 1.5 किलोमीटरचं रेडियसपर्यंत कव्हरिंग असतं. आणि हे जे मशीन आहे ते आपल्या प्लॉटनुसार 70% तुमची जमीन एकसारखी आणि पीक एकच असेल अशा ठिकाणी तुम्ही हे मशीन बसू शकता. त्याचे कॉस्ट टोटल 35,000 रुपये कॉस्ट जातात ही दोन्हीची हो सगळे युनिट. आणि ह्याचं आयुष्य फक्त 7 वर्ष. हां ह्याचं बी तेवढंच. मग ह्याचं इन्स्टॉलेशन कसं? विचार करा ना, 7 वर्ष म्हणजे खूप झालं. हो इन्स्टॉलेशन. बाकीचं इन्स्टॉलेशन पिकानुसार सल्ला ह्या सर्व गोष्टी फ्रीमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो शेतकऱ्यांना. अच्छा. कुठले बाबा तुम्ही? पंढरपूर. पंढरपूरमध्ये कुठं? बाबुळगाव म्हणून एक खेडेगाव आहे. तुम्ही मोडणी. हां मोडणी. तर मित्रांनो हे असं AI तंत्रज्ञान आहे. तर पुढे आम्हाला भेटलं फिरत्या चाकावरची चाकाविना मातीवरची शेती. तर हे तुम्ही बघू शकता, हे रोटर आहे आणि हे रोटर फिरतंय आणि त्याच्यावर यांनी काय केलं, भाजीपाला ते उत्पादन केलंय, तुम्ही बघू शकता. तर हे कुंड्या काय आहेत ते खालच्या पाण्यामध्ये भिजतात आणि त्याच्यामुळे त्या झाडाला पाणी पोचतं आणि त्या भाजीपाला किंवा काय असेल ते हिरवंगार राहतं. तर हे असंही तुम्ही शेती करू शकता. माती जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुंड्यांमध्ये थोडी थोडी माती टाकून तुम्ही त्याच्यामध्ये पीक घेऊ शकता. तर त्याचं प्रात्यक्षिक इथं दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे असं फिरत राहतं आणि पाण्यामधून पास होतं. त्यामुळे काय होतं की कुंड्यांना पाणी लागतं आणि ते पाणी त्या भाजीपाल्याला पास होतं. तर हे असं तंत्रज्ञान नवीन शेतीमध्ये तंत्रज्ञान यायला लागलेलं आहे. तर पुढे गेल्यानंतर सूर्यफुलाचं जे आहे वाण आहे, सूर्यफूल सिलेक्शन एक आहे. तर 75 ते 90 दिवस हा कालावधी आहे आणि हे तुम्ही सूर्यफूल बघू शकता पूर्णपणे उगवलेलं आहे. झाडाचं तुम्ही खोड बघू शकता. 10 ते 11 फूट सूर्यफूल मोठं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण इथं जमिनीतून कसं उगवलंय ते तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं. आणि हाच खूप या प्रदूषणाचं हेच वैशिष्ट्य आहे. तर इथे आहे
मका आणि मक्यामध्ये काय केलं यांनी, तर मक्यामध्ये मिरचीची लागवड केली आहे. तुम्ही बघू शकता मका लावलेले आहे आधी, आणि 30 ते 35 दिवसानंतर यांनी काय केलंय, मिरचीची रोपं लावले त्याच्यामध्ये मध्ये. त्यामुळे काय होतं, एकाच याच्यामध्ये दोन दोन तुम्हाला पिकं मिळू शकतात. तर इथं तुम्ही बघू शकता, तर काय काय कंस काय झालं, वाळले आहेत आणि ते खाली मिरचीची रोपं आहेत. तर हे असं एकाच तुम्हाला थोड्या जागेमध्ये जास्त उत्पादन घेऊ शकता तुम्ही, ते तुम्ही पाहू शकता इथं. तर या प्रदर्शनामध्ये, बारामती प्रदर्शनामध्ये हेच वैशिष्ट्य आहे की तुम्ही नवीन काहीतरी बघू शकता दरवेळेस, आणि ते प्रात्यक्षिक अजून. तर इथे तुम्ही बघू शकता दुधी भोपळा आहे किंवा भोपळा आहे. तर हे सुद्धा उगवलं आहे, जसं उगवत आहे तसं तुम्हाला इथं प्रात्यक्षिक बघायला भेटतं, आणि त्याची माहितीही तुम्हाला इथे बघायला भेटते. बघू शकता तुम्ही इथे, आणि इथे माहिती सांगणारे पण इथं असतात किंवा इथे बोर्ड लावलेले असतात माहितीचे सगळे. आणि हे प्रदर्शन जे आहे 100 ते 110 एकरमध्ये पसरलेलं आहे. कांद्याची रोपं असतील त्याची माहिती सर्व माहिती आहे इथे, आणि कांदा कसा आलाय किंवा कसा येतो त्याची माहिती आहे, आणि तुम्हाला डोळ्यासमोर तुमच्या रोपं आहेत. तर हे फक्त इथं बारामतीमध्येच बघायला भेटतं. बघू शकता तुम्ही. तर इथं काय केलंय, शेतकऱ्याची शेती जी आहे ती शेती आहे, आणि तिथे शेतकरी पिकवतात आणि मग कृषी प्रदर्शन भरतं. तर हे केळीचं आहे. तर हे केळी यांनी काय केलंय, AI तंत्रज्ञान वापरलंय. तर AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर केळीला काय काय होतं, तर हे आहे AI तंत्रज्ञान. तर AI तंत्रज्ञान काय करतं की केळीला पाणी किती टाकायला पाहिजे, औषधे किती फवारायला पाहिजे, कुठली औषधं फवारायला पाहिजे, किंवा पाणी किती कमी पडतं किंवा पाणी जास्त होतं आहे, हे सर्व तिथं तुम्हाला AI तंत्रज्ञान सांगतं. आणि ही केळी जी उगवली आहे ती त्याच AI तंत्रज्ञानानं उगवलेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यामुळं काय होतं की पाणी जास्त तुम्ही देत असाल तर तुम्हाला तुमचा पाण्याचा निचरा कमी होतो, आणि त्यामुळं काय होतं, उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाणी राहू शकतं. त्यामुळे AI तंत्रज्ञान आत्ताच्या जगामध्ये वापरणं खूप महत्त्वाचं झालं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता ऊसाचं जे आहे व्हरायटी आहे पुढे 265. तर हा जो ऊस आहे तो नॉन AI, म्हणजे बिना AI तंत्रज्ञान वापरता हा ऊस लावलेला आहे. तर ते काय करतात, याच्यामध्ये दोघांमधील फरक सांगतात की AI तंत्रज्ञान वापरल्यावर काय होतं आणि नाही वापरलं तर काय होतं. तर हा ऊस जो आहे तर याच्या कांड्या कमी असतील, किंवा त्याची जी ऊसाची लांबी कमी असेल, आणि हा जो तुम्हाला पुढे ऊस दिसतोय तो AI तंत्रज्ञान वापरून ऊस तयार केलेला आहे. तर इथे 21 फूट ऊस लांब आहे, आणि 28 ते 30 कांड्या या ऊसाला असतात. म्हणजे बघा तुम्ही 21 फूट म्हणजे कुठे गेला ऊस. तर हे AI तंत्रज्ञान हे आहे. तर हे वापरल्यानंतर ते ऊसाला कुठले औषध फवारायची, किंवा कुठलं किती पाणी वापरायचं, कधी पाणी द्यायचं, हे सगळं AI तंत्रज्ञान वापरतं, सांगतं आपल्याला. त्याप्रमाणे आपण करायचं फक्त. तर हे आहे AI तंत्रज्ञानची जी माहिती आहे. मातीचा ओलावा, तापमान किती आहे, पानांचा ओलावा, हवेचे तापमान, हे सर्व काय करतं, ते सेन्स करतं आणि आपल्याला सांगतं. त्यानुसार आपण पाणी, औषध फवारणी इथे करायची. तर हे दुसरं आहे 315 दिवसाचा 23 फूट ऊस आहे. 100 ते 120 टन पर एकरमध्ये तुम्हाला भेटतंय AI तंत्रज्ञान वापरून केलं तर. ऊसाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. CO व्हरायटी वेगळी आहे. तर या प्रदर्शनामध्ये एकच दाखवतात की आत्ता AI तंत्रज्ञान वापरणं हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतीमध्ये आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. हा ऊस तुम्ही बघू शकता 21-23 फूट उंच ऊस जायचं म्हणजे खूपच अवघड आहे, पण AI तंत्रज्ञानामुळे तुम्हाला ते शक्य झालंय.
आता आपण पुढे जर चाललोय तर हे मोठं फार्म हाऊस आहे. तुम्हाला म्हणलं की मी की शेतकऱ्याची जिथे शेती आहे तिथेच हे प्रदर्शन भरलं जातं. तर हे आहे फ्लोटिंग, जे मोटर जे आपण पाण्यामध्ये सोडतो आणि पाण्यामध्ये सोडल्यानंतर मोटर खराब होते आणि खराब झाल्यानंतर मोटर काढण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा खूप खर्च होतो. तर हे काय केलं आहे, तर हे जे फ्लोटिंग आहे तर मोटरला जोडले की मोटर पाण्याच्या वरच राहते. जसं जसं पाणी खाली जाईल तसं तसं मोटर खाली जाते आणि हे मोटर कितीची HP असेल तर ते बुडत नाही. तर हे असं आहे फ्लोटिंगचं. तर तुम्हाला मोटर काय बिघाड झाला तर तुम्ही सहजासहजी ही मोटर काढू शकता बाहेर, यासाठी हे तंत्रज्ञान आहे. तर याचं काय आहे की काय 7.5 HP असेल किंवा त्याच्यापेक्षा बारकी. तर अशा वेगवेगळे ते फ्लोटिंग ते वजनानुसार हे फ्लोटिंग आहेत, त्यानुसार ते फ्लोटिंग तुम्हाला घ्यावं लागतील. इथे तुम्ही बघू शकता ही 7.5 HP मोटर आहे आणि इथे काय आहे, इथे सर्व HP मोटर आणि ते किती रुपयाला आणि कुठलं घ्यायचं हे तर तुम्हाला सगळं माहिती आहे याच्यामध्ये. वाच कमी करून तुम्ही बघू शकता किंवा या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता. 5 HP मोटर आहे 7,500 रुपयाला. तर हे बघू शकता तुम्ही, वेल आहेत, कारले आहेत, भोपळा आहे. असं इथं तुम्हाला प्रत्यक्ष इथं बघायला मिळतं. दोडका आहे. तर हा आहे ट्रॅक्टर, हा ट्रॅक्टर कुपर. तर हा ट्रॅक्टर आपल्या सातारमध्ये मेड इन इंडिया द्वारे तयार झालेला आहे कुपर ट्रॅक्टर. तर हा ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता. याची चाकं जर तुम्ही बघितली तर त्याची ग्रीप तुम्ही बघू शकता. चाकाची साईज पण मोठी आहे. कुपर कॉर्पोमन ट्रॅक्टर आहे हा. साताराला हा ट्रॅक्टर पूर्णपणे बनलेला आहे. तर याचं NOC 5001 ही त्याची व्हरायटी आहे ट्रॅक्टरची. हा ट्रॅक्टर जो आहे तो टू व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह हे दोन्ही पण ट्रॅक्टर आहे. तुम्ही चाकाची ग्रीप बघू शकता किती. त्यामुळे काय होतं, किती पण ढेकळं असली तरी ट्रॅक्टर घुसून राहत नाही. ट्रॅक्टर शेतामधून पळतो. ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता. हा ट्रॅक्टर, या ट्रॅक्टरची किंमत आहे 10.5 लाख रुपये. जर तुम्हाला हा ट्रॅक्टरची अजून माहिती पाहिजे असेल तर साताऱ्याला तुम्ही जाऊन कुपर कॉर्पोरेशन तुम्ही बघू शकता. तर हे जे तुम्ही बघताय तर हे जे आहे शेतामध्ये कुळपणी करण्यासाठी किंवा धान कापण्यासाठी किंवा अनेक कामं करतं. तुम्ही बघू शकता. याला तुम्ही सर्व अवजारे जोडू शकता. ते काय आहे, हे आहे 1 लाखापर्यंत, 1,35,000पर्यंत. याला 1 लाख अनुदान आहे. आणि यालाच काय केलं आहे अजून त्यांनी एक ट्रॉली जोडले. तर तुम्ही 6 फूट लांबीच्या समजा बागामध्ये जात असाल तर फळं तुम्ही याच्यामध्ये आणू शकता बाहेर, शेतीच्या बाहेर. त्यासाठी याच्यासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हे ट्रॅक्टर म्हणू शकतो आपण याला. बघू शकता तुम्ही कसं आहे ते. तर अशा प्रकारे नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला इथे बघायला मिळतं. शेतकरी याची माहिती देत आहेत. तर हे तुम्ही जे बघताय तर हे आहे, वर काय केलं त्यांनी, शेळी पालन केलंय. त्याच्या खाली काय केलंय त्यांनी, कोंबडी पालन केलंय. वर शेळी पालन, खाली कोंबडी पालन आणि शेळ्याच्या लेंड्या किंवा कोंबड्याच्या जे विष्ठा पडते ती काय केलंय, ती विष्ठा ती खाली साठवतात सगळ्यात खाली आणि त्याचं खत तयार करतात आणि खत ते शेतीला वापरतात. तर असं 3 कामं त्यांनी एकाच ठिकाणी केलेली आहेत. बघू शकता तुम्ही. असं नवीन संकल्पना किंवा नवीन तंत्रज्ञान तुम्हाला इथे पाहायला भेटतं. तर
तर इथं जे आहे शेळीचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथं बोर शेळीचा प्रकार आहे, तुम्ही बघू शकता. मुख्य दक्षिण आफ्रिकेचा आहे बोर शेळी. तर इथे पूर्ण तुम्हाला इथे पूर्ण माहिती भेटेल, कुठल्या कुठल्या शेळ्या आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, किंवा गायी असतील त्याचे प्रकार, कोंबड्यांचे प्रकार, सर्व ही माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल. तुम्हाला खरेदी जर करायची असतील तर इथे तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता. हे बिटल आहे बघा, बिटल प्रकार आहे हा शेळ्यांचा किंवा बोकडांचा. हे तुम्ही बघू शकता. देशी बाळा, टेन्शी, ब्लॅक ॲस्ट्रोलर, कावेरी कोंबडी, कडकनाथ कोंबडी, हे कोंबड्याचे प्रकार आहेत जे तुम्ही पोल्ट्रीला हे करता. मेंढे आहे, मेंढ्यांचे प्रकार. ही मेंढी मूळची दक्षिण आफ्रिकेची मेंढी आहे बरं का, बघू शकता तुम्ही. अशी तर गायांची माहिती सुद्धा तुम्हाला भेटते, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे बारामती कृषी प्रदर्शन होतं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, प्रदर्शन आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.